मिर्झा राजाची पाठीवरची भुणभुण आता कमी झाली आहे. या भरोशाने राजे सैन्यासह तळकोकणात गेले होते. त्यांना जाऊन 5 दिवस मागे हटले होते. जिजाऊ साहेब सदरेवरचे निबाड्याचे आणि खलित्याचे मजकूर मायने सांगण्याचे काम आटोपत होत्या. त्यांचे मन आताशा कशातच लागत नव्हते. बाळाजी, थांबूया आता, येतो आम्ही. जिजाऊ सदर बैठकीवरून उठत चिटणीसांना म्हणाल्या. चिराग लागणीची वेळ होत आली होती. जशी आज्ञा म्हणत बराच वेळ कुरकुर चालवलेली सफेद शहामृगा पेस बाळाजींनी कलमदानात हलकेच ठेवले. ते लगबगीने उठून उभे राहिले. तिकडे जिजाऊच्या खासे महालाच्या नित्याप्रमाणे त्यांना दिवट्यांचे सलाम देण्यासाठी लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई असा जवळजवळ सारा राणीवसा जमला होता. पुतळाबाईंच्या शेजारी संभाजीराजे उभे होते. त्यांच्या तर्फेने सखूबाई, रानूबाई, अंबाबाई अशा त्यांच्या बहिणी उभ्या होत्या. सारीजण जिजाऊंच्या वाट बघत होती. इतक्यात बुट्ट्याच्या काळसर शालू नेसलेल्या गौरवर्णीय सोयराबाई तोलत्या धीम्या पावलांनी आपली कन्या बाळीबाईसह त्या महालात प्रवेशल्या. त्यांच्या मागे त्यांची खास दासी चंद्रा आणि 2-4 कुणबिनी होत्या. त्यांना बघताच सगळे राणीवंशाने आपले उभे राहणे झटकन सावरले. संभाजीराजांनी कंबरेत वाकून त्यांना तिपेटी अदबमुजरा केला. सोयराबाई सीधे चालत पुतळाबाईंच्या जवळ आल्या. पुतळाबाईंची मान अदबीने खाली गेली होती. नजर सोयराबाईंच्या पायावर गेली होती. त्या गोऱ्या पण पायावरच्या कोरलेल्या आयताच्या नक्षीत क्षणात पुतळाबाईंचे मन गुरफटल्यागत झाले. आपले बिब्बेवानाचे डोळे संभाजीराजांच्या वर जोडून त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत सोयराबाई पुतळाबाईंच्याकडे न बघताच म्हणाल्या. बाकी धाकल्याबाई, फरमानाची बाब महाराजांच्यावर निभावली म्हणून निभावली. खुद स्वारींनाच फरमान घेणं पडलं असतं तर कोण बेअदबीने झाली असती साऱ्यांचीच. आमचे बाराजे हुशारीचे, कुठलीच कसूर त्यांनी नाही केली. टाकली मान वर उठून पुतळाबाईंनी एकवार सोयराबाईंकडे बघितले. पायावरची आळताची नक्षी त्यांच्या डोळ्यात दिसल्यासारखे पुतळाबाईंना वाटले. या म्हणत संभाजीराजांनी सोयराबाईंच्या जवळ उभ्या असलेल्या बाळीबाईंना हाताला धरून आपल्याजवळ घेतले. कोण प्रकारचं खलबत चाललं आहे बाळराजे थोरल्याबाईंशी, असे हसून म्हणत जिजाबाई महालात आल्या. त्यांना येण्याने महालाला जणू सुगंधी भरलेपण मिळाले. कुणी काही बोलण्याच्या आत सोयराबाई पदर सावरीत बोलून गेल्या. नाही, आम्हीच म्हणत होतो बाळराजांना. सोयराबाईच्या नाकात मुळात लालसर असलेला शेंडा लालावून आला. मंचकावर आत बैठक घेत जिजाऊंनी त्यांना विचारले. काय म्हणत होतात? की उमर लहान असताना त्यांना फरमान घेणं पडलं. त्यांनी म्हणूनच हुशारीने ते निभवलं. ते ऐकताना राणीवंशातील सगळ्या राणी एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंनी नक्षी क्षणात पालटून टाकली होती. जिजाबाईंना संभाजीराजांना राणीवंशाला कुणालाच राजगडावर कल्पना नव्हती की राजे तळकोकणात नव्हते. ते मिर्झा राजाच्या गोटात त्यांच्यासाठी दिलेल्या शामियानात पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. मिर्झा राजाने तळकोकणात तातडीचे पत्र धाडून राजांना करे पठारावरच्या आपल्या तळात बोलावून घेतले होते. राजांना कल्पना नसताना मिर्झाने खुद त्यांच्या नावाने वफादारी जाहीर करणारे पत्र परस्पर औरंगजेबाला पाठवले होते. औरंगजेबाने तातडीने खुद राजांना नावे फरमान पाठवले होते. तळकोकणातून राजे तातडीने मिर्झाच्या गोटात आले होते आणि छातीवर सह्याद्री ठेवून राजांनी बक्षीस आणि बेगच्या शाही रिवाजाप्रमाणे आज फरमान स्वीकारले होते. फरमानाच्या उंटाजवळ गुडघे टेकून शाही थैली खालच्या मानाने टोपावर घेताना राजांना संभाजीराजांनी सांगितलेला कड आठवला होता. जनावरासमोर गुडघे टेकून फरमान घेताना जाम्यावर डाग पडतात, ते जाता जात नाहीत. फरमान घेऊन आलेले राजे त्या आठवणीने हैराण झाले होते. एकसारखे अस्वस्थ फेऱ्या शामियानात घेत होते. एकाएकी ते थांबले. त्यांच्या मनात विचार उठला. शंभूराजे, फरमान घेऊन तुम्ही आमच्या भेटीस आला. काही न बोलता आम्ही तुम्हाला पोटशी घेतलं. आज आम्हीही फरमान घेऊन आलो. पण आम्ही पोटाशी घेणार इथं कुणीच नाही.
परंतु आपले राजेपण मिर्झाच्या तळावर धुळीत टाकून राजांनी आणि संभाजीराजांनी आपल्या लोकांच्या जगण्याला धीर दिला होता. दुर्बलांच्या हक्काचे संरक्षण करणे हेच खरे राजेपण असते. राजांनी ते पाळले होते. फार फार मोठी किंमत देऊन राजांनी राजेपण निभावले होते.